नमस्कार मंडळी. अखेर विद्याधरने त्याचा प्लॅन खरा यशस्वी केला. चला तर मग पाहूया नक्की त्याने काय केलं. आता इकडे विद्याधरने तिन्ही मुलांना दाखवून दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की जी आनंदी आहे ती तुमची खरी आई आहे. आणि आनंदीला गैरसमज झालेला असतो की मुलाला अगोदर माहिती आहे की मी त्याची खरी आई आहे. पण आता इथे स्फोट झालेला असतो. मुलं काय करतात, आता सगळे जुने फोटो घेतात मालक साहेबांचे, असे ते लावतात आणि म्हणतात हा घ्या, आमच्याकडनं तुम्हाला अवॉर्ड आहे. मालक साहेबांना पहिलं तर काही कळत नाही, त्यांना वाटतं काहीतरी चांगलं बोलतायत. पण इकडे पाहतात तर काय, मालक साहेबांच्या फोटोंना वेगवेगळे विचित्र फोटो तयार केलेले असतात आणि मम्मीसोबतचे पण फोटो असतात आणि ते लोक जाळून टाकतात. म्हणतात हे हे तुमचं पारितोषिक आहे, तुम्ही जे काही वागलायत ना ते अजिबात आम्हाला आवडलेलं नाही आहे, खूप चुकीचं केलेलं आहे तुम्ही, असं बोलून आता मालक साहेबांना खूप काही सुनावत असतात आणि आनंदीला सुद्धा फालतू समजत असतात. मग आता पृथ्वी आनंदीला सुद्धा कायनू बोलतच असतो. तो तिला पण काही पण बोलत बसतो. मग हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, पृथ्वी आणि मिताली आणि तिचा तिसरा भाऊ हे तिघेही जण माफ करू शकतील का? असं चुकीच्या ह्याच्याने त्यांना समजलेलं आहे, तर हे सगळं काही एक्सेप्ट करतील का? तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.